नमस्ते विद्यार्थी मित्र हो. तर पाठीमागच्या तासाला आपण वाक्यातील नामे ओळखणे असा भाग आपला व्याकरणाचा चाललेला होता. तर काही वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही वाक्य दिली होती, त्या वाक्यातील नामं पण आपण ओळखलेली आहेत, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रिकाम्या जागा दिल्या होत्या आणि त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य अशी नामं घालायची आहेत. तर हा भाग आपला झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा जो भाग आपल्याला कवितेच्या दिलेला आहे तो सुद्धा आपण पाहायचा आहे. आता पहा, या ठिकाणी या माहेर या कवितेमध्ये काय दिलेले आहे तर एका वाक्यात उत्तरे काय ते लिहा, चिकण माती बघून कोणता आपण समजून घेऊया. आपण समजून घेऊया हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय आहे पहा, सुधीर हुशार मुलगा आहे. तर आता म्हणजे आपल्याला नाम समजलेलं आहे. आता म्हणून शब्दाच्या जातीमधला दुसरा भाग जे आहे तो सर्वनाम. बघा, जो आपल्याला अभ्यासाला आहे तो सर्वनाम. तर आता सर्वनाम हे काय आहे? जसं नाम आपण अभ्यासलं की एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या वस्तूचं, पदार्थाला दिलेलं नाव असतं ते, आणि तशा पद्धतीने आपण ते वापरतो, त्याला आपण नाम म्हणतो. तसं सर्वनाम हे काय आहे? सुधीर हुशार मुलगा आहे. बघा, समजून घ्या. तुमच्या पुस्तकाला ते पान काढा. माहेर कवितेच्या खाली जे आपण समजून घेऊया हा जो भाग आहे तो तुम्ही ओपन करायचा आहे, उघडायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. आता वरील परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडाचे वर्णन आलेले आहे. सुधीर व सुमन या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा. पाहता, हा जो आपण पहिला परिच्छेद वाचलेला आहे, काय वाचलेला आहे की सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. असा हा पॅराग्राफ आपण पाहिलेला आहे. आता या परिच्छेदामध्ये सुमन आणि सुधीर असे दोन शब्द आलेले आहेत आणि ते पुन्हा पुन्हा आलेले आहेत, बरोबर आहे. आता बघा, ते शब्द पुन्हा पुन्हा आलेले वगळून त्याच्याऐवजी दुसरे शब्द वापरून एक परिच्छेद तयार केला आहे. आता पहा, सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला सुमा म्हणतो. ती त्याला दादा म्हणते. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. सुधीर आणि सुमन या नामाऐवजी आपण तिथे त्यांच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात. पाहता, अतिशय सोपं आहे, समजून घ्या. तर काय म्हटलेलं आहे की आता आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये इथं सुधीर आणि सुमा पुन्हा पुन्हा ते शब्द आलेले आहेत. आपण बोलताना, अगर एखाद्याशी संभाषण करताना, लिहिताना तीच नावं आपण पुन्हा लिहित नाहीत. तर काय करतो आपण, जी नावं आलेली आहेत, जी नामं आलेली आहेत त्या नामाऐवजी दुसरा शब्द वापरतो आपण आणि ते लिहितो. जर पाहता, या ठिकाणी सुधीर हुशार मुलगा आहे, बरोबर आहे. आता वरील वाक्यात काय म्हटलेलं आहे? सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. आता पुन्हा सुधीर वापरण्याऐवजी कुणाच्या बहिणीचे नाव सुमन आहे असं म्हटलेलं आहे? त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. त्याच्या म्हणजे कोणाच्या? सुधीरच्या. म्हणजे सुधीरच्या ऐवजी कोणता शब्द आला त्या ठिकाणी? त्याच्या आला. पहा, या ठिकाणी दोन नामं आलेली आहेत. कोणती? सुधीर आणि सुधा. आता पहिल्यांदा वाक्याची सुरुवात, सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. आता त्याच्या म्हणजे कोणाच्या? तर सुधीरच्या. म्हणजे सुधीर या नामाऐवजी कोणता शब्द आलेला आहे? त्याच्या आलेला आहे. आता पुढं पहा, तो तिला सुमा म्हणतो. तो म्हणजे कोण? सुधीर. सुधीरऐवजी पुन्हा कोणता शब्द आला? तो. तिला म्हणजे कोणाऐवजी आलेला आहे तो तिला शब्द? सुमाऐवजी आलेला आहे. सुमाऐवजी तिला हा शब्द आलेला आहे. तर तिला काय म्हणतो? तो सुमा म्हणतो.
म्हणजे त्याच्या बहिणीला. आता ती त्याला, ती म्हणजे कोण? सुमा. बघा सुमाऐवजी कोणता शब्द आला? त्या ठिकाणी ती आला. त्याला म्हणजे कोणाला? सुधीरला. म्हणजे सुधीरऐवजी त्याला आला. पाहता त्याला काय म्हणते? दादा म्हणते. आता ते, आता या ठिकाणी ते म्हणजे कोण? सुधीर आणि सुमा, ते दोघे म्हटलेले. सुधीर आणि सुमा एकाच शाळेत शिकत होते असं न म्हणता ते दोघे एकाच शाळेत शिकत होते असं म्हणायचं. म्हणजे त्या दोघांच्या ऐवजी एकच शब्द आलेला आहे. त्यांच्यात म्हणजे कोणाच्यात? सुधीर आणि सुमा यांच्यामध्ये असं न म्हणता, म्हणजे पुन्हा ती नावं न वापरता सुधीर आणि सुमा त्यांच्यात कधीच भांडण होत नव्हते. तो मोठा असल्याने, म्हणजेच कोण? सुधीर मोठा असल्याने तो तिची म्हणजे सुमाची काळजी घेत होता. आता ह्या वरील परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या नामाऐवजी त्या ठिकाणी काही शब्द वापरलेले आहेत, तर सुधीर आणि सुमन या नामाऐवजी आपण तेथे त्यांच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो असे शब्द वापरले आहेत. या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. थोडक्यात काय लिहून घ्या की नामाऐवजी वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बघा लिहून घ्या तिथं की वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता मराठीमध्ये सर्वनाम ही कोणती आहेत? तो, ती, त्याला, त्याच्या, त्यांना, आम्हाला, ही काय आहेत? मराठीत इत्यादी अशी सर्वनामं आलेली आहेत. ही सर्वनामं आपण त्या नामाऐवजी आपण वापरत असतो. तर अशी सर्वनामं वापरून आपल्याला काही वाक्य बनवायचे आहेत. वाक्यातील सर्वनामं सुद्धा ओळखायची आहेत. ते आता पुढे आपल्याला हा भाग असेल की सर्वनामं या ठिकाणी मूळ ठसा सामान्य रूप होताना, ठीक आहे. इथं आता पहा, या ठिकाणी आपल्याला वाचा. पाहता या ठिकाणी दिलेलं आहे की सुभाष शाळेत आला, समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा काय रे, कसा आहेस? बरं वाटते ना तुला? तो नव्हतास तर मला करमत नव्हतं. सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवेला झाला होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सुरुवात केली. आता वरील परिच्छेदात अधोरेखित केलेले सर्वनामे कोणासाठी वापरलेले आहेत ते शब्दासमोर लिहा. आता पहा, आपल्याला या ठिकाणी जी सर्वनाम आलेले आहेत त्या ठिकाणी आता हा जो परिच्छेद आहे, सुभाष शाळेत आला, समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. आता हे जे सुभाष आणि समीर हे दोघं मित्र आहेत, बरोबर आहे. आता यांच्यासाठी आलेली ही काय आहेत? सर्वनाम आहेत. उदाहरणार्थ त्याला म्हणजे कोणाला? सुभाषसाठी आलेलं आहे. आता या ठिकाणी असं आपण काय करायचं, ते कुणासाठी सर्वनाम आलेलं आहे हे आपण इथं लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ त्याचा. आता पहा, सुभाष शाळेत आला, समोर त्याला त्याचा म्हणजे कोणाचा? सुभाषचा. त्याला त्याचा मित्र कोण दिसला? त्याचा मित्र समीर दिसला. त्याचा म्हणजे सुभाषला, बरोबर आहे, दिसला. त्यानंतर तुला हे कशासाठी आलेलं आहे? तो म्हणूया आपण. तो समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो कोणासाठी आलेला इथं? तो म्हणाला, म्हणजेच कोण म्हणाला? सुभाष म्हणाला. तो हे सुभाषासाठी आलेला आहे. आता पहा, तुला, मित्रा काय रे, कसा आहेस? बरं वाटतंय का तुला? तुला म्हणजे कोणाला? समीरला. तुला म्हणजे समीरला. तू नव्हतास. तू म्हणजे कोण? समीर, बरोबर. नव्हतास तर मला करमत नव्हतं. मला म्हणजे कोणाला? सुभाषला. पहा, सुभाष बोलत होता. तो अगदी रडवेला झाला होता. तो म्हणजे कोण? समीर काय झाला होता? रडवेला झाला होता. त्यानंतर समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवत. त्याच्या कोणाच्या? म्हणजेच कोणाच्या? सुभाषच्या खांद्यावर हात ठेवत
ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. त्याने म्हणजे कोणी? समीर. तर अशा पद्धतीने त्याचं पुढं लिहायचं आहे. त्याचबरोबर खाली काही वाक्य दिली आहेत, त्यातील नामे ओळखून त्यांच्यासाठी योग्य ते सर्वनामे वापरा. पहा, आता हसीना खूप हुशार आहे, डॅश डॅश रोज शाळेत जाते. आता यांच्यासाठी काय करायचं? आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे. आता हसीना हे या वाक्यातील नाम आहे. हसीना हे या वाक्यातील काय आहे? नाम आहे. तर हसीनाऐवजी आपण सर्वनाम वापरायचं आणि त्या रिकाम्या जागेत लिहायचं. उदाहरणार्थ, हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. आता हसीनाऐवजी ती ही काय आलं? त्या ठिकाणी सर्वनाम आलं. पक्षी उडत उडत लांब गेले, टिंबटिंब दिसेनासे झाले. आता या ठिकाणी पक्षी अनेकवचनी शब्द आलेला आहे. पक्षी अनेकवचनी शब्द आलेला आहे. पक्षी उडत उडत लांब गेले, त्या ठिकाणी रिकाम्या जागे ठिकाणी काय येईल? ते दिसेनासे झाले. पहा, म्हणजे पक्ष्यांसाठी सर्वनाम कोणतं वापरलं आपण तिथं? ते. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. या ठिकाणी नाम कोणतं आलेलं आहे? बाई. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, बाई आलेलं आहे. आता बाईंसाठी आपण सर्वनाम वापरायचं काय? टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. हा आदरार्थी सर्वनाम आहे ते, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. त्याचबरोबर भाऊ घरात गेला, भाऊ घरात गेला, टिंबटिंब काही सुचेना. भाऊ घरात गेला, त्याला काही सुचेना. भाऊ ऐवजी त्यालाही सर्वनाम आलं. आता त्यानंतर खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. आता खाली वाक्य दिलेले आपल्याला, ते बाजारात गेले, तुला त्यांनी हाका मारल्या, आम्ही जेवत होतो. बरोबर आहे. काय केलेलं त्यांनी? आपल्याला अधोरेखित करायचे. आता ते बाजारात गेले, ते बाजारात गेले या वाक्यातील काय करायचं? आपल्याला सर्वनाम अधोरेखित करायचं. काय करता येईल बघा? तर ते हे काय आहे? ते अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर तुला त्यांनी हाका मारल्या, यातील काय आहे? तुला. बघा, आम्ही जेवत होतो, या वाक्यातील आम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे. त्याचा आवाज गोड आहे, या वाक्यातील सर्वनाम त्याचा. त्यानंतर मी स्वतः झाडून घेतले, मी. आपण प्रकल्प पूर्ण करूया, आपण. असं काय आहेत? या ठिकाणी ही अधोरेखित केलेली सर्वनाम आहे. पहा, हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. या ठिकाणी आपण ती हा शब्द लिहू शकतो, ती. बरोबर. त्यानंतर या पक्षी उडत लांब गेले, या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? ते लिहिता येईल. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, तिथं काय येईल? रिकामी जागा त्या येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर इथं काय नाही? भाऊ घरात गेला, या ठिकाणी काय येणार आहे? त्याला काही सुचेना, त्याला काही सुचेना. त्याला काही सुचेना अशा पद्धतीचं येईल ते. बरोबर आहे. आता या पाठातील सर्वनाम काय करायचे? शोधायचे आहेत आणि आपण तशा पद्धतीने ती लिहायची आहे. तर अशी विशिष्ट सर्वनामं लिहून आपण ती पुन्हा काही सर्वनामं लिहायची, त्या सर्वनामाचे वाक्य आपण तयार करून लिहायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा भाग आपण थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.